आतापर्यंत आपण 3 प्रकारच्या इंटरॅक्शन्स बघितल्या ज्या एकाच याच्यामध्ये येतात. इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स आणि मल्टिपल अलिल. दे आर द इंटरअलिलिक और इंट्राजेनिक इंटरॅक्शन. नाउ वी हॅव टू सी द इंटरजेनिक इंटरॅक्शन. इंटरजेनिक ही एक प्रकारची इंटरजेनिक इंटरॅक्शन आहे. दॅट इज कॉल्ड द प्लिओट्रॉपी. प्लिओट्रॉपी हा एकच प्रकार तुम्हाला दिलेला आहे इंटरजेनिक इंटरॅक्शनमध्ये, म्हणजे दोन जीनमध्ये होणारी इंटरॅक्शन. प्लिओट्रॉपी म्हणजे काय, त्याची डेफिनेशन द्यायची झाली तर व्हेन अ सिंगल जीन कंट्रोल्स 2 or more डिफरंट ट्रेट म्हणजे आपण पाहिलं आता एका कॅरेक्टरचे मॅक्सिमम 2 ट्रेट असू शकतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकतात. मग आपण बघितलं होतं की एक ट्रेट, सिंगल ट्रेट और सिंगल कॅरेक्टर, एक ट्रेट जर कंट्रोल करायचा असेल तर त्याच्यासाठी एकच जीन लागतो. पण इथे असं आहे प्लिओट्रॉपीमध्ये सिंगल जीन इट कंट्रोल्स मोर दॅन 2, 2पेक्षा जास्त, 2 किंवा 2पेक्षा जास्त ही ट्रेट जी आहे ते कंट्रोल करतो एकच जीन. याचं बेस्ट एक्झाम्पल जे आहे ते आहे सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया हा नॉर्मल ॲनिमियापेक्षा वेगळा डिसीज आहे. ॲनिमियामध्ये आपल्याला माहिती आहे की याला रक्ताल्पता म्हणतात, म्हणजे रक्ताची कमी किंवा हिमोग्लोबिनची कमी, त्यामुळे RBCची कमी, आणि त्याच्यामुळे द पेशंट रिमेन्स ऑलवेज ऑक्सिजन डेफिशियंट. त्याला ऑक्सिजनची कमतरता राहते, कारण ऑक्सिजन वहन करणे, ऑक्सिजन घेऊन जाणे हे कार्य आहे हिमोग्लोबिनचं, आणि हिमोग्लोबिन कमी असते ॲनिमिक पेशंटमध्ये. सिकल सेल ॲनिमिक पेशंट जे आहे त्यांचं ब्लड जर एक्झामिन केलं तर त्यांच्या ब्लडमध्ये RBCs ह्या अशा चंद्रकोरीच्या आकारासारख्या होतात किंवा सिकलच्या आकाराच्या. सिकल म्हणजे विळा, आपण जो कोयता किंवा विळा वापरतो तसे अशा आकाराच्या होतात त्या याच्यामध्ये. तर त्या सगळ्यात जर अशा झाल्या तर इट इज टोटली सिकल सेल ॲनिमिक पेशंट. पण जर काही गोलसर असतील आणि काही अशा असतील त्यांच्या याच्यामध्ये तर हे हेट्रोझायगोट्स आहेत. काही गोल आहेत आणि काही अशा सिकल सेल आहेत. तर हे नॉर्मल ॲनिमिया दाखवतील. दे आर नॉट सिकल सेल ॲनिमिक बट दे आर नॉर्मल ॲनिमिक. तर हे हेट्रोझायगोट्स असतील. आता एक आणि तिसरा प्रकार आहे नॉर्मल, पूर्णपणे नॉर्मल. मग आता आपण HB हिमोग्लोबिनमध्ये हा प्रॉब्लेम क्रिएट होत आहे, त्याच्यामुळे आपण HB हा घेऊ जीन दाखवण्यासाठी, त्याचं जिनोटाईप HB. मग HbA आणि HbA असं जर घेतलं तर दिस विल गिव्ह अस द फिनोटिपिक एक्सप्रेशन मीन्स नॉर्मल ब्लड. नॉर्मल ब्लड म्हणजे यांच्या शरीरामध्ये जे ब्लड आहे त्याच्यामध्ये अशा नॉर्मल RBCs असतील गोल आकाराच्या, गोल. आणि दुसरं आहे HbA HbS. हे हेट्रोझायगोट आहे. एक अलील याच्यातला वेगळा आहे, हा अलील वेगळा आहे. हा डॉमिनंट असतो, मात्र HbA हा डॉमिनंट असतो, त्याच्यामुळे याचं चालू देत नाही ते, आणि त्याच्यामुळे तो पेशंट हा असा राहतो. तो ॲनिमिक असेल पण त्याच्या शरीरामध्ये बाकीच्या गोलसुद्धा हे आहेत RBCs, त्याच्यामुळे हिमोग्लोबिन पुरेशा प्रमाणामध्ये नसलं तरी त्याचं काम चालून जाईल. मग याला आपण म्हणतो कॅरियर. मात्र हा कॅरियर राहतो, पुढच्या पिढीमध्ये तो डिसीज नेऊ शकतो. कसा, तर पुढच्या पिढीमध्ये हा HbA आलाच नाही, पूर्णपणे होमोझायगस पण रेसेसिव्ह HbS असं जर फिनोटाईप असेल, जिनोटाईप असेल तर तो व्यक्ती सिकल सेल ॲनिमिक असतो. सिकल सेल ॲनिमिक म्हणजेच काय, तो जीन एकच आहे वास्तविक, हा जीन एकच आहे Hbवालाच, हा इथे तोच आहे, इथे तोच आहे, त्याचे अलील तेवढे बदललेले दिसत आहेत आपल्याला. तर हा जीन एकच होता, एकच जीन 3 ट्रेट देऊन राहिला, म्हणजे नॉर्मल ब्लडचा सुद्धा सांगतोय, त्यानंतर कॅरियर हा एक देत आहे, आणि सिकल सेल ॲनिमिक असाही एक ट्रेट तो कंट्रोल करत आहे. तर आपण याचं इनहेरिटन्स पाहू. याचं इनहेरिटन्स कसं पाहिलं जातं, जेव्हा इफ द मॅरेज बिटवीन दिस कॅरियर, 2 कॅरियर जर झाला, मेलसुद्धा आणि फिमेलसुद्धा दोघंही जण जर कॅरियर असेल तर पुढच्या पिढीमध्ये ते कसं संक्रमित होतं. आणि जे आपण F1 याच्या F2मध्ये जेव्हा आपण मोनोहायब्रिडचा क्रॉसचा जो हे देतो रेशो, तो रेशो इथे थोडा चेंज होतो. 3:1 न राहता तो किंवा 1:2:1 सुद्धा राहत नाही, तो 2:1 होतो. तो कसा बदलतो, तर आपण मॅरेज बिटवीन सिकल सेल कॅरियर, सिकल सेल कॅरियर, दिस इज वन पॅरेंट P1 मेल, समजा फादर, आणि मदर आहे सिकल सेल कॅरियर. आणि हा सेक्शुअली ट्रान्समिटेड नाही आहे बरं, म्हणजे सेक्स क्रोमोझोम थ्रू ट्रान्समिट होत नाही, हा गोंधळ होऊ देऊ नका. तर हा नॉर्मल आहे. त्यानंतर मग याचं द्यायचं, हे झालं त्याचं जिनोटाईप.
P1 वर येईल आणि हे फिनोटाईप, हे फिनोटाईप. आता लिहू आपण त्याचं जिनोटाईप. जिनोटाईप सिकल सेल कॅरियरचं आपण बघितलं HbA आणि HbS राहील, म्हणजे तो स्मॉल एस जो आहे दाखवतो आपण त्याच्यावर, तो जो आहे तो लिथल जीन असतो. हा इट इज शोईंग ऑर एक्सप्रेसिंग द पर्टिक्युलर ट्रेट, तो एक्सप्रेस करतो आहे खरं तर तो ट्रेट. आणि हा हेट्रोझायगस कंडिशन असेल, ही कंडिशन हेट्रोझायगस आहे. मग आता पुढच्या याच्यामध्ये आपण काय देतो, गॅमेट्स, तिथे दाखवतो गॅमेट्स. हे झालं जिनोटाईप, हे आहे गॅमेट्स. आता गॅमेट्समध्ये हे आणि हे सेपरेट होईल, हे आणि हे सेपरेट होईल. हे सेपरेट झाल्यावर गॅमेट्स कसे तयार होतात, HbA हा वेगळा होतो, HbS जो आहे तो वेगळा होतो, हा S वेगळा होतो. इथे सुद्धा HbA हा एक गॅमेट तयार करतो, HbS जो आहे तो वेगळा गॅमेट तयार करतो. अशा प्रकारे या ठिकाणी आता 4 प्रकारचे गॅमेट्स तयार झाले. आता याचे कॉम्बिनेशन्स दाखवायचे आपल्याला. जे काही जनरेशन तयार होईल ते F1 जनरेशन ते आपल्याला दाखवायचं या ठिकाणी. ते ऑफस्प्रिंग्स ज्याला आपण म्हणू, त्याचे ऑफस्प्रिंग्स म्हणजे त्यांची जी काही पुढचं जनरेशन येणार आहे ते ऑफस्प्रिंग्स इथे लिहायचे, ऑफस्प्रिंग्स. तर मग आता हे कॉम्बिनेशन दाखवू आपण. समजा हे आणि हे गॅमेट याचं युनियन झालं तर काय तयार होतं. त्यानंतर समजा हे इफ इट गोज विथ दिस वन, हे कॉम्बिनेशन झालं तर काय तयार होतं. हे आणि हे कॉम्बिनेशन एक दाखवायचं आणि हे एक कॉम्बिनेशन, असे 4 कॉम्बिनेशन आपल्याला मिळतील. ते आता आपण लिहून काढू. समजा हे आणि हे कॉम्बिनेशन झालं तर दोन्ही डॉमिनंट आले, बरोबर आहे. म्हणजे समजा ह्या जोडप्याला जर हे मूल झालं आणि त्याच्यामध्ये जर त्यांचे हे डॉमिनंटच जीन आले तर बोथ ऑफ देम दे आर लकी, ते लकी राहतील. कारण काय, हा मुलगा किंवा मुलगी जे असेल ते कसं असेल, नॉर्मल, त्याला कुठल्याही प्रकारचा डिसीज राहणार नाही, नॉर्मल ब्लड राहील याचं. त्यानंतर समजा हे आणि हे कॉम्बिनेशन झालं तर याच्यामध्ये एक जो जीन आहे याच्यातला एक जो अलील आहे तो S आला आहे, इथला S आलेला आहे, त्याच्यामुळे हा कॅरियर राहील, बरोबर आहे. दिस इज कॅरियर, हा कॅरियर राहील. मग त्याच्यानंतर दुसरं कॉम्बिनेशन, हे आणि हे कॉम्बिनेशन घेताना आपण काय करतो, डॉमिनंट अलील पहिले लिहितो. हा डॉमिनंट आधी लिहायचा, HbA आधी लिहायचा, हा HbS नंतर लिहायचा, HbS. पुन्हा हा जो आहे, हा जो तयार झाला तो सुद्धा याच्यासारखा म्हणजे हेट्रोझायगोट, तो सुद्धा कॅरियर, हा पण कॅरियर राहील. जसे त्याचे आईवडील आहेत तसे आईवडिलांसारखे हे दोघं जण कॅरियर राहतील. आणि जो तिसरं नंतरचं शेवटचं कॉम्बिनेशन आपण हे पाहतो, हे कॉम्बिनेशन कसं येतं, HB दोन्ही पण S, HbS म्हणजे पूर्णपणे रेसिसिव्ह. जर पूर्ण रेसिसिव्ह आलं तर हे जे आहे दिस बिकम्स सिकल सेल्ड ॲनिमिक. हा सिकल सेल ॲनिमिक असेल आणि यांचं आयुष्य फार कमी असतं, इट डाईज, हे लवकरच मरण पावतात. आणि त्याच्यामुळे हा डाय होतो, त्याच्यामुळे आपल्याला मग आता या ठिकाणी एक नॉर्मल, 2 कॅरियर आणि एक सिकल सेल ॲनिमिक असा रेशो आपण दिला असता, 1:2:1, बरोबर आहे. पण हा डाय होतो त्याच्यामुळे हा काढून टाकायचा आहे आणि रेशो देताना नॉर्मल टू कॅरियरच्या ऐवजी कॅरियर टू नॉर्मल असं लिहिलेलं आहे. कॅरियर टू नॉर्मल इट गिव्स 2:1 रेशो. म्हणजेच हा रेशो का चेंज होतो हा पण प्रश्न विचारतात. इन प्लिओट्रॉपी और सिकल सेल ॲनिमिक इनहेरिटन्स द रेशो चेंजेस फ्रॉम 1:2:1 to 2:1 और व्हाय द रेशो चेंजेस फ्रॉम 3:1 to 2:1. मग तुम्हाला हे द्यावं लागेल. याच्यात जो सिकल सेल ॲनिमिक आहे दिस पेशंट डायज अँड हेन्स द रेशो चेंजेस फ्रॉम 3:1 to 2:1. तर ही झाली प्लिओट्रॉपी. याच्यामधला हा जो आहे तो लिथल जीन आहे, HbS. याला लिथल का म्हणतात, बिकॉज इट कॉजेस डेथ ऑफ द बेरर. जो काही बेरर असेल ज्याच्यामध्ये हा जीन आला आणि तोही रेसिसिव्ह कंडिशन म्हणजे पूर्णपणे होमोझायगस रेसिसिव्ह अशी कंडिशन जर आली असेल तर तो सिकल सेल होतो आणि डायज. सो द पेशंट जो आहे तो जगतच नाही आणि त्याच्यामुळे ह्या जीनला म्हणायचं लिथल जीन, द जीन विच कॉजेस डेथ ऑफ द बेरर.
त्यांना म्हणतात लिथल जीन. तर हे एक एक्झाम्पल आहे इंटरजेनिक इंटरॅक्शनचं, दोन जीनमध्ये होणारी इंटरॅक्शन, क्रोमोझोमवर असणारे दोन जीन. सो दिस इज प्लिओट्रॉपी.